आजच्या आपल्या कथेचे नाव आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सखाराम नावाचा एक माणूस होता. तो एका छोट्या गावात राहत होता. त्याच्या घराजवळ एक देवीचे मंदिर होते. तो नियमितपणे देवीच्या मंदिरामध्ये येत असे. तो मंदिरात आल्यानंतर नियमितपणे 1 रुपया 2 रुपये कधी कधी जास्त पैसे दानपेटीमध्ये टाकत असे. देवीला नमस्कार करणे आणि दानपेटीत पैसे टाकणे हा त्याचा नित्यक्रम होता. आणि ही गोष्ट तिथल्या विश्वस्थांच्या ध्यानात आली होती. त्याच्या साध्या कपड्यावरून व सायकलच्या वापरावरून तो गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होते. कधी कधी तो आपल्या बायकोला, मुलीला व मुलाला बरोबर घेऊन यायचा. तेव्हा सुद्धा कापूर, हळद, कुंकू, उदबत्ती न घेता जसे जमेल तसे 1 रुपया 2 रुपये 5 रुपये पेटीत टाकायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी 2 नाणी पेटीत न चुकता टाकायचा. त्याच्या या नित्यक्रमात कधीही खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्थांनी पाहिले नव्हते. त्यामुळे तो आदराचा विषय झालेला होता. अशीच 20 वर्ष संपली. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील रुपयात कधीही बदल केला नाही. आता तर रस्त्यावर लहान मोठे सर्व स्कूटर, मोटरसायकल घेऊन दिमाखात येत व ऐटीत निघून जात. मात्र त्याच्या सायकलीवरून येण्या जाण्यात कधीही फरक पडला नाही. सध्या त्याचे आयुष्य थोडे ओढग्रस्त असावे असे जाणवत होते. तरीही दानपेटीतील रुपयाचा नित्यक्रम त्या गरिबाने कधीही चुकवला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सतावत असावी. कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही. त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्थांनी देखील पाहिले. मात्र हा आपण होऊन कोणाशी बोलत नसे किंवा आपले दुखणे सांगत नसे. सध्या तो जास्त चिंताक्रांत दिसत होता. एके दिवशी देवळाच्या विश्वस्थांनी आपुलकीने त्याला विचारले की सध्या असे चिंताक्रांत का असता? तुमचे काम सुटले आहे का? कसली चिंता भेडसावत आहे का? तो कसेनुसे हसला आणि बोलला, काही नाही हो. मुलीचे लग्न ठरले व पैशांची जोडणी काही झाली नाही. स्थळ चांगले आहे. हातचे जाऊ नये असे वाटते. पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे? मी हा असा पैशाने दुबळा. कामाचा मालकही फारसे काही उचलून द्यायला तयार नाही आणि म्हणून काळजीत आहे तितकेच. बघूया यातून कसा मार्ग निघतोय ते. अरे पण खर्च तरी किती आहे? विश्वस्त म्हणाले. त्यावर तो गरीब व्यक्ती म्हणाला, 25-30 हजार तरी नक्की लागणार हो. त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक. त्या विश्वस्थांच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. रात्री झोपतानाही त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोप देखील नाही झाली. पहाटे त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात नाणी ते मोजत होते. ते जागे झाले व स्वप्न जसेच्या तसे त्यांना आठवू लागले. ते स्वप्न त्यांना खाऊ लागले. त्यांनी देवीकडे पाहिले तर ती चोरासारखी बेरकी हसत असलेली त्यांना दिसली. ते पटकन उठले, वही घेतली व हिशोब करू लागले. एकूण 20 वर्ष. विश्वस्त बराच वेळ विचार करत होते, हिशोब करत होते. 20 वर्ष तो गरीब माणूस मंदिराच्या दानपेटीमध्ये रोज पैसे टाकत होता. 20 वर्षामध्ये त्याचे कितीतरी पैसे जमा झाले असते आणि हे जर पैसे बँकेत ठेवले असते तर त्याला व्याज देखील मिळाले असते. आपण त्या गरीब माणसाची मदत केली पाहिजे असे त्यांना वाटत होते. 1 रुपये 2 रुपये 5 रुपये कधीतरी 10 रुपये तो गरीब माणूस दानपेटीमध्ये टाकत होता. 20 वर्षामध्ये त्याचे व्याज मिळून 50,000 रुपये नक्कीच झाले असतील. तेव्हा त्याला ते 50,000 रुपये लग्नासाठी द्यावेत असे त्या विश्वस्थांना वाटले. दुसऱ्या दिवशी त्या गरीब माणसाला 50,000 रुपये द्यावेत असे विश्वस्त यांनी ठरवले. तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्याने देवीच्या तिजोरीतून 50,000ची थैली तयार करून ठेवली होती आणि आता त्यास शांत झोप लागली होती. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला. त्याने देवीला नमस्कार केला. तिथल्या दानपेटीत 5 रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला. तो विश्वस्त देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली गरीबाला दिली. त्या गरीब माणसाला ते म्हणाले, बाबा रे, तू दररोज देवीला पैसे वाहतो जे देवीकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे व देवीची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत आणि म्हणून तुझे पैसे तू मोजून घे. तो गरीब व्यक्ती चकित झाला. त्याला दिवसा उजेडीही जसे काही मोठे स्वप्न पडले होते
तो ती थैली घेऊन देवीजवळ गेला व रडू लागला. सर्वजण खूप भावूक झाले. देवी प्रसन्न हसत होती. गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. तो मात्र ती थैली घेऊन तिथेच बसून राहिला. त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आले. त्याने घडलेली सर्व हकीकत त्या दोघींना सांगितली. त्यांच्या डोळ्यातून देखील आनंदाश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवीचा जय जयकार करू लागले. आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागली, पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता. माझे दान देवीने परत तर नाही ना केले, असे त्याचे मन त्यास खाऊ लागले. काय करावे त्याला सुचेना. त्याने फक्त त्याला लागत होते तेवढेच 25,000 रुपये घेतले आणि उरलेले परत त्या दानपेटीमध्ये टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला होता. सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी त्याला विचारले की हे तू काय केलेस? तो बोलला, मी देवीला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय. तो माझ्यासाठी देवीला मी दिलेला नैवेद्य होता. उद्याचा माझा रुपयाचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनाने देवास वाहीन. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवीने दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल. आता मी घरी जात आहे. आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घराची वाट चालू लागले. देवीचा चेहरा मात्र आणखी उजळला होता. थेंबाथेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असो किंवा देवाचे आशीर्वाद असो, कालांतराने अशी महाकाय होत असते आणि आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते. आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही. कधी ना कधी, कुठे ना कुठे आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊन जातेच. आता आपण दुसरी कथा पाहूयात. एक राजा आपल्या राज्यात सुखाने राहत होता. त्याची प्रजा सुख समृद्ध होती. राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेत पाहायला मिळत नव्हती. असेच एक दिवस राजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला असेल त्या दिवशीच या जगात बाकी लोकांनी सुद्धा जन्म घेतलाच असेल. पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का बनले नाहीत? आणि तो या प्रश्नाचा विचार करायला लागला. तो अस्वस्थ झाला होता आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलावली. राजाचे असे अचानक बोलावणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेचच हजर झाले. आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी गच्च भरली. तेव्हा राजाने त्याच्या मनात असलेल्या प्रश्नाला सभेत मांडले. त्याने सर्व मंत्र्यांना विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा जगात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल. मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले व्यक्ती राजा का बनले नाहीत? कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा सभेतील एका वृद्ध व्यक्तीने राजाला सांगितले की राजन, आपल्या या प्रश्नाचे उत्तर जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात. राजाने क्षणाचाही विलंब न करता जंगलात धाव घेतली आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला. बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याला ते बाबा दिसले. ते बाबा कोळसे खात होते, पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. म्हणून तो बाबाजवळ गेला आणि त्याने त्याच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला. तेव्हा बाबांनी त्याला सांगितले की माझ्याजवळ तुझ्या या प्रश्नाचे उत्तर नाही. हे ऐकून राजा निराश झाला. पण बाबाने त्याला सांगितले की याच जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात. त्यांना जाऊन विचार. त्यांच्याजवळ तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. राजाने लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधू बाबाच्या शोधात निघाला. जंगलात थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक साधू बाबा दिसले. ते साधू बाबा माती खात होते. राजाला पाहून आश्चर्य वाटलं, पण त्याला त्याविषयी काही देणं घेणं नव्हतं. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. तो बाबाजवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला. तेव्हा त्या बाबांनी सुद्धा त्याला सांगितले की या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही, पण तुला जर उत्तर पाहिजे असेल तर शेजारच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो आणि जो सर्व काही जाणतो. त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचारा. तो विद्वान त्याच्या जीवनाचे शेवटचे काही क्षण जगत आहे. लवकर गेलास तर तुला प्रश्नाचे उत्तर मिळेल. राजाला या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता, पण काय करणार? त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. त्याने जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहोचल्यावर त्याने गावात त्या व्यक्तीविषयी विचारले.
तेव्हा राजाला त्या लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहोचवले. तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता. तेव्हा राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला. तेव्हा त्या व्यक्तीने राजाला प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की मागच्या जन्मात आपण 4 भाऊ होतो आणि चौघे एकदा एका जंगलात रस्ता भटकलो होतो आणि आपल्याजवळील खायच्या वस्तूसुद्धा संपायला आल्या होत्या. आपल्याजवळ थोडेसे पीठ शिल्लक होते, ज्यामध्ये फक्त 4 भाकरी झाल्या होत्या आणि तेवढ्यात आपल्याजवळ एक भुकेला व्यक्ती आला होता आणि त्याने आपल्याजवळ अन्नाची मागणी केली होती. पण आपल्यापैकी मोठ्याने त्या व्यक्तीला असे म्हणत दूर केले की तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का? तसे दुसऱ्यांनी म्हटले की तुला ही भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का? मी सुद्धा त्याला नकार दिला होता, परंतु तुम्ही त्याला तुमच्या हिश्श्याची भाकरी दिली होती आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तिथून निघून गेला होता. राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याला कळालं होतं की केलेल्या चांगल्या कर्मामुळे मी आज त्या ठिकाणी होतो. तर मित्र हो, या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की कर्माचे फळ हे मिळतेच, ते चांगले असो की वाईट. म्हणून आपल्या हातून चांगले कर्म होतील असे काम करा, कारण कर्माचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळतेच. तर कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.